मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी 29 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी माजी नगरसेवक रवी किरण वाघमारे यांनी वसमत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने पुन्हा एकदा आरक्षणासाठी एल्गार पुकारलाय। त्यांच्या याच भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रवी किरण वाघमारे यांनी वसमत या ठिकाणी उपोषणाची हाक दिली। या उपोषणाद्वारे त्यांनी शासनाला मराठा समाजाच्या मागण्यांची त्वरित दखल घेण्याचे आवाहन केले। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच सुरू राहील असे त्यांनी स्पष्ट केले आहे। या उपोषणामुळे वसमतमध्येही मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। रवी किरण वाघमारे वसमत येथील रहिवासी असून आज आपण पाहतो की मराठा समाज लाखोच्या संख्येनं मुंबईकडे निघालेला आहे। आजपासून संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेले आहे। आपण जर पाहिलं तर मागील 3-4 वर्षापासून मराठा समाज हा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मोर्चे आंदोलन करत आहे आणि हे सर्व परिस्थिती पाहता आज जर आपण मुंबईमध्ये मराठा बांधवांची लोकसंख्या पाहिली तर मुंबई पूर्ण जाम झालेली आहे आणि मराठा बांधवांना आरक्षणाची किती गरज आहे या लोकसंख्येच्या माध्यमातून सरकारनं समजून घेतलं पाहिजे। आज आपण जर पाहिलं की एकेकाळी शेती असलेला आमचा मराठा समाज या समाजाच्या बाहुबंदकीमुळं शेतीचं विभाजन झालं आणि शेतीचं विभाजन झाल्यामुळं आज त्यांची आर्थिक परिस्थिती ही खालावलेली आहे। आज आपण पाहिलं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मराठा समाज हा कमकुवत झालेला आपल्याला दिसतोय आणि म्हणून आरक्षणाचे जे काही निकष आहेत ते मराठा समाजाला लागू होतात। म्हणून सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत ठोस निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घ्यावी। अतिशय जास्त वेळकाढूपणा करू नये असं माझं सरकारला म्हणणं आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी मी आज वसमत येथील उपजिल्हाधिकारी कार्यालय वसमत या ठिकाणी आमरण उपोषणास बसलो आहे। मराठा समाजाच्या या सामाजिक न्यायाच्या हक्काच्या लढ्यामध्ये आम्ही मराठा समाजाच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आमरण उपोषणात बसलो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।